जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा 2025चे जे अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे, त्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट लेजर अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तर हे रिझल्ट लेजर कुठे चेक करावे, नेमकी रिझल्ट लेजरमधून आपल्याला कोणती माहिती भेटते, याबाबत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. रिझल्ट लेजर बघण्यासाठी आपण काय करूया, हे महाविद्यालयाचं काम आहे. पण महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता. त्यांच्याकडून हे रिझल्ट लेजर तुम्ही घेऊ शकता. रिझल्ट लेजर मिळवण्यासाठी किंवा बघण्यासाठी सगळ्यात प्रथम unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे. तिथे एक्झाम सेक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे कॉलेज लॉग इन म्हणून आहे. कॉलेज लॉग इनला क्लिक करायचं. कॉलेज लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे हॉल तिकीट, ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट, ऑर्डिनन्स 163 दिलेलं आहे. त्यावरती इथे क्लिक करायचं आहे. इथे युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. इथे जो काही कॅप्चा दिला आहे तो एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. हे कॉलेजचं लॉग इन आहे. विद्यार्थ्यांना हे करता येणार नाहीये. महाविद्यालयाच्या परीक्षा विभागानं काय करायचं आहे, हे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला इथे ऑल कॉलेज लेजर अशी टॅब त्यांना दिसून येणार आहे. त्यानंतर इथे कॉलेज लेजरचे इथे सिलेक्ट एक्झाम पिरियड आहे. इथे सिलेक्ट कॉलमला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या परीक्षांचे एक्झाम दिलेले आहे. जसं मे 2023, मे 24, मे 25, ऑक्टोबर 25, त्याच्यानंतर ऑक्टोबर 23, ऑक्टोबर 24 आणि विंटर एक्झाम 2025 दाखवलेले आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही कॉलम आहे. एक ऑक्टोबर 25ला जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष 2019 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांचे काही अभ्यासक्रमाचे निकाल, बॅकलॉग विद्यार्थ्यांचे निकाल या ठिकाणी तुम्हाला या रिझल्ट लेजरच्या माध्यमातून दिसून येतील. आणि तुम्ही इथे विंटर 2025 वरती जर का क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचे 2019 पॅटर्न, 23 पॅटर्न, 24 पॅटर्न जे काही अभ्यासक्रम आहे त्या सर्व अभ्यासक्रमाचे या ठिकाणी जे जे निकाल जाहीर झालेले आहेत त्यांच्या सर्वांचं रिझल्ट लेजर दिसेल. आता हा ज्या कॉलेजचा डेटा आहे त्या कॉलेजकडे एवढेच अभ्यासक्रम आहे. हे सर्व रिझल्ट लेजर विद्यापीठाने 12/2/2026ला, तसेच 20/2/2026 आणि काही 26/2/2026ला पब्लिश करून देण्यात आलेले आहे. तर इथे देत असताना या ठिकाणी बघा, इथे ॲक्शन कॉलम आहे. जसं की या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा आपण चेक करूया. तो कोर्स आहे BBA IB. ओके, ह्या BBA IBचे इथे डाउनलोड बटनावर आपण क्लिक करू. तर डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा रिझल्ट लेजरचा निकाल इथे बघता येणार आहे. आता तुमचं ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट चेक करता, तर रिझल्टमध्ये फक्त तुम्हाला काय असतं, सब्जेक्ट, सब्जेक्टचं नाव किंवा सब्जेक्टचा कोड, सब्जेक्टचं नाव आणि त्याचे क्रेडिट, अर्न क्रेडिट, नंतर टोटल क्रेडिट, ग्रेड पॉइंट असं फक्त मार्क दाखवले किंवा एवढीच फक्त माहिती दिली जाते. पण या रिझल्ट लेजरच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनलला किती मार्क पडले, एक्सटर्नलला किती मार्क पडले, प्रॅक्टिकल असेल तर त्या प्रॅक्टिकलला किती मार्क पडले, प्रोजेक्टला किती मार्क पडले, एकूण टोटल 100 पैकी किती मार्क पडले, 50 पैकी किती मार्क पडले, त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते. आता हे TYच्या वर्गाचे रिझल्ट लेजर आहे. त्याच्यामुळं इथे त्या विद्यार्थ्याचा फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम असे सगळे निकाल दाखवलेले आहे. आणि पुढच्या पेजला त्याचा सेमिस्टर 5चा सुद्धा निकाल या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, सेमिस्टर 5 मध्ये त्याचा 501, 502, 503, 504, 505, 506 असे सर्व निकाल या ठिकाणी दाखवलेले आहे. बघा, आता ज्या सेमिस्टरमध्ये त्या विषयाचा एखाद्या विषयात जरी त्याला फेल झालेला असेल, तर इथे तुमचा SGPA इथे दिसून येत नाहीये. ओके. आता या ठिकाणी जर का आपण थोडंसं चेक केलं, आता या विद्यार्थ्याचं बघा, सेमिस्टर फर्स्टमध्ये त्याचे सगळे सब्जेक्ट क्लिअर आहे. बघा इथं B+A, ए नंतर बी, नंतर B+B+A दाखवलेले आहे. म्हणून त्याला जो काही SGPA दाखवलाय तो 7.27 दाखवलेला आहे. आता इथं आपण जर का एखादा थर्ड सेमिस्टर बघितला, या थर्ड सेमिस्टरमध्ये बघा इथे 303 नावाचा सब्जेक्ट आहे. तो सब्जेक्ट त्याचा फेल आहे. तर त्याच्यामुळे इथे SGPA दाखवलेला नाहीये. सेम फोर्थ सेमिस्टरमध्ये पण एक विषय फेल आहे. तर इथे तो दाखवलेला नाहीये. सो या पद्धतीने त्यांना काय आहे, रिझल्ट लेजर दाखवलेला आहे. आता आपण एक काय करूया, ऑल क्लिअर असणाऱ्या विद्यार्थ्याचा रिझल्ट लेजर बघूया. बघा, आता हा एक BBAचा विद्यार्थी आहे अंतिम वर्षाचा.
तर अंतिम वर्षाचा जो काही BBAचा विद्यार्थी आहे त्याचं रिझल्ट लेजर आहे. त्याचं फर्स्ट सेम ऑल क्लिअर आहे म्हणून इथे त्याचं एच-जी-पी-ए 8.50 आहे. सेकंड सेम ऑल त्याचं क्लिअर आहे म्हणून इथे 8.32 आलेला आहे. थर्ड सेम त्याचं ऑल क्लिअर आहे म्हणून इथे त्याचा एच-जी-पी-ए आलेला आहे. फोर्थ सेम पण क्लिअर आहे म्हणून त्याचा एच-जी-पी-ए आला. फिफ्थ सेमिस्टरचे इथे त्याला हे 2 सब्जेक्ट दिसत आहे आणि पुढचे जे काही 503, 4, 5 आणि 6 चे सब्जेक्ट आहे त्याच्यात पण तो ऑल क्लिअर आहे म्हणून इथे दाखवलंय आणि एच-जी-पी-ए प्रत्येक सेमिस्टरचा या ठिकाणी त्याला दाखवलेला आहे. आणि या रिझल्ट लेजरमध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल ते म्हणजे तुमचे एक्स्ट्रा क्रेडिट. आता या सदर विद्यार्थ्यांनी काही एक्स्ट्रा क्रेडिट मिळवलेले नाही आहे म्हणून ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. पण त्याचे फर्स्ट इयरचे जसं 299 G1 हे जे काही आहे तर याच्यात त्याला 2 अन् 2 4 क्रेडिट त्याला इथे मिळणं अपेक्षित आहे. मी या ठिकाणी एक मगाशी बघितलं होतं. तुम्हाला दाखवतो. बघा आता या स्टुडंटनी जे काही मिळवलेले आहे एक्स्ट्रा क्रेडिट 2A, 7A, 8A त्याचं इथं 1, 1, 4 म्हणजे इथे त्याला 6 क्रेडिट मिळालेले आहे आणि फर्स्ट इयरचे त्याला 299 फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसी असे जे काही त्याला 2 अन् 2 4 क्रेडिट होते. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर आणि सेकंड अँड थर्ड इयर मिळून असे जे काही एक्स्ट्रा 8 क्रेडिट मिळवणं अपेक्षित होतं ते त्याला या ठिकाणी भेटून गेलेले आहे. त्याच्यामुळं त्याला एक्स्ट्रा क्रेडिटमुळं त्याचा निकाल पेंडिंग राहणार नाही. ओके. तर या पद्धतीने आपण रिझल्ट लेजर कुठे बघावं, कसे बघावं, त्याचं एनालिसिस कसं करावं त्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. आता आणखीन याच्यावरून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, या रिझल्ट लेजरवरून तुम्हाला एखाद्या विषयात कमी मार्क कुठं पडले त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाते. म्हणजे इंटरनलला जर का तुम्हाला 30 पैकी मार्क असतील, तर तुम्हाला 30 पैकी किमान आपण म्हणूया 14 मार्क तुम्हाला पडणं अपेक्षित आहे आणि युनिव्हर्सिटीची एक्झाम सॉरी 30 पैकी 12 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि 70 पैकी तुम्हाला 28 मार्क मिळणं गरजेचं आहे. ज्या विषयाला 28 मार्क असतील त्या विषयात तो पास असेल. ओके. 28 आणि 28 पेक्षा जास्त आणि इंटरनलला 12 पेक्षा जास्त असेल तर तो 30-70चा पॅटर्न ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांच्यासाठी मी हा पासिंगचा क्रायटेरिया सांगितला. आता जे विद्यार्थी ऑलरेडी NEP पॅटर्नमध्ये आहे त्यांना 20 पैकी किमान 8 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झामला त्याला 30 पैकी किमान 12 मार्क असे 12 अन् 8 20 मार्क त्याला अपेक्षित आहे. पण इंटरनलला 20 पैकी 8 आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झामला 30 पैकी 12 असे मार्क मिळणं त्यांना अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे महत्त्वाची माहिती तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया पण दिलेला आहे. त्यामुळं त्या वेळेस तुम्ही ती माहिती काळजीपूर्वक पद्धतीने बघा. अन्यथा आपल्याला निकालात जर का फेल असेल तर आपला पुढचा महत्त्वाचा टास्क आहे की आपण त्याला फोटोकॉपीला पण आपण टाकू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट लेजर कशा पद्धतीने चेक करायचं, कुठे चेक करायचं याची माहिती आपण बघितलेली आहे. जनरली निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही रिझल्ट लेजर महाविद्यालयाकडून किमान पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही मिळवू शकता. आता जसं एम-कॉमचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी लागला आणि त्याचं रिझल्ट लेजर तुम्हाला 12 फेब्रुवारीला आलं. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जर आपल्याला आणखीन कोणत्या एखाद्या विषयावर माहिती मिळवायची असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.